अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी क्रांती पेडणेकर. सर्वप्रथम गाणगापूर दत्तात्रेय या चॅनलचे मी मनापासून आभार मानते. माझा दत्त अनुभव आणि त्यावरील उपाय सांगण्यापूर्वी मी आपणा दत्तभक्तांना एक गोष्ट कळवळून सांगू इच्छिते की तुम्ही जर भक्ती मार्गात असाल आणि भगवंताच्या कृपेने तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडण्याची इच्छा असेल तर मनात कसली शंका ठेवू नका. भगवंतावर अढळ श्रद्धा ठेवा, पूर्ण विश्वास ठेवा, स्वतःला समर्पित करा, तरच आयुष्यात चमत्कार घडेल. कायम विज्ञानाच्या दृष्टीने जगाकडे पाहाल तर तिथेच राहाल. तुमच्या आयुष्यात काहीच बदल होणार नाही हे मी 100% सांगते, अगदी खात्रीशीर. हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, तरच सर्व काही सुरळीत होईल, तुमच्या मनासारखे होईल. आज मी तुम्हाला माझा तो अनुभव सांगणार आहे ज्याने माझे अख्खे आयुष्य एका काळोख्या गर्तेतून बाहेर काढून प्रकाशात आणले. हा अनुभव सांगताना आजही माझ्या अंगावर काटा येतो. माझ्या दत्तगुरूंच्या कृपेच्या प्रचितीने माझे डोळे कृतज्ञतेने भरून येतात. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. माझे पती प्रमोद एका प्रायव्हेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करायचे. स्वभावाने ते थोडे शांत पण शिस्तप्रिय होते. मी घरातली सगळी कर्तव्ये चोख पार पाडायचे, पण माझ्या सुखी संसाराला अचानक कोणाची तरी नजर लागली. प्रमोद यांच्या वागण्यात हळूहळू बदल होऊ लागला. ऑफिसमधील कामाचा ताण की आणखी काही मला समजत नव्हते, पण ते प्रत्येक गोष्टीवर चिडू लागले. गोष्ट तिथवरच थांबली नाही. हळूहळू त्यांच्या मनात माझ्याबद्दल एक अनामिक संशय घर करू लागला. मी कोणाशी फोनवर बोलतेय, भाजी आणायला एवढा वेळ का लागला, शेजाऱ्यांशी हसून का बोलले, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून ते माझ्याकडे संशयी नजरेने पाहू लागले. एका सुविद्य आणि सुसंस्कृत घरात माझ्या चारित्र्यावर, माझ्या निष्ठेवर रोज नकळत संशयाचे तीर चालवले जात होते. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ढसाढसा रडले, पाय धरले. प्रमोद, माझ्या मनात तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही हे सांगण्यासाठी मी जीवाचा आकांत केला. पण संशयाचं भूत एकदा डोक्यात शिरलं की माणसाला समोरचं सत्य दिसत नाही. त्यांनी माझे फोन तपासणे, माझ्यावर पाळत ठेवणे सुरू केले. ज्या घरात मी आनंद शोधत होते ते घर आता माझ्यासाठी एक तुरुंग बनले होते. सासरच्या इतर मंडळींनीही त्यांच्याच बाजूने बोलणे सुरू केले, कारण पतीला संशय येतोय म्हटल्यावर हिच्यातच खोट आहे असे त्यांना वाटत होते. माझं मन पार कोलमडून गेलं होतं. रोजचे तेच टोमणे, तीच संशयाची नजर आणि मानसिक छळ. कधी कधी मनात यायचं की हे आयुष्यच संपवून टाकावं. विज्ञानाच्या तर्काच्या भाषेत विचार करायचा तर माझ्याकडे यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. मी पूर्णपणे एकटी पडले होते. अशा अत्यंत कठीण आणि अंधाऱ्या काळात माझ्या माहेरी असताना मला गाणगापूर दत्तात्रेय या चॅनलच्या माध्यमातून दत्तभक्तीचा मार्ग सापडला. मी ठरवले, आता माझी बुद्धी, माझे तर्क आणि माझे प्रयत्न मी थांबवते. मी स्वतःला पूर्णपणे माझ्या दत्तगुरूंच्या चरणी समर्पित केले. मी मनात कसलीही शंका न ठेवता रोज मनोभावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नाममंत्राचा जप करू लागले. मी महाराजांसमोर बसून रडायचे आणि सांगायचे, देवा, मी पवित्र आहे की नाही हे फक्त तुला ठाऊक आहे. या जगाला आणि माझ्या पतीला सत्य दाखवण्याची ताकद माझ्यात नाही. आता तूच माझी नौका पहिल्या तीराला लाव. मी विज्ञानाचा किंवा असं कसं होईल याचा विचार करणे सोडून दिले. फक्त आणि फक्त अढळ श्रद्धा आणि पूर्ण विश्वास ठेवला. एक दिवस संशयाचे ते वादळ टोकाला पोहोचले. प्रमोद यांनी ऑफिसमधून घरी येताना माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज पाहिला. तो मेसेज खरं तर एका रॉंग नंबरवरून आलेला स्पॅम मेसेज होता. पण प्रमोद यांच्या संशयी मनाला तो पुरावा वाटला. त्यांनी घरात मोठा थैथयाट केला. सासू सासऱ्यांसमोर त्यांनी मला सरळ सांगितले, तुझं नक्कीच कोणाशी तरी अफेअर आहे. आज रात्रीच तू हे घर सोडून निघून जा, नाहीतर मी पोलिसात जाईन. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करू शकत नव्हते. रात्रीचे 11 वाजले होते. मुसळधार पाऊस पडत होता. मी माझ्या खोलीत गेले. दत्त महाराजांच्या फोटोसमोर लोटांगण घातले आणि मनात कोणताही संशय न ठेवता पूर्ण शरणागतीने प्रार्थना केली. महाराज, आज माझी अब्रू तुमच्या हातात आहे. तुम्हीच या संशयाच्या जाळ्यातून मला सही सलामत बाहेर काढा. आणि तिथेच माझ्या दत्तगुरूंनी चमत्कार केला. प्रमोद मला घरातून बाहेर काढण्यासाठी खोलीत आले. त्यांचा राग अनावर झाला होता, पण त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला, जे प्रमोद यांचे कौटुंबिक मित्र होते.
त्यांनी प्रमोद यांना सांगितले, प्रमोद, सायबर सेलच्या एका तपासणीत आमच्या लक्षात आलंय की तुझ्या पत्नीच्या नंबरवर गेल्या काही दिवसापासून काही आंतरराष्ट्रीय फ्रॉड नंबरवरून स्पॅम आणि फेक मेसेजेस पाठवून ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही तो पूर्ण रॅकेट पकडला आहे. तुझ्या पत्नीला याबद्दल काहीच माहीत नसेल, पण तिला सांग की अनोळखी मेसेजेस डिलीट करत जा. तो फोन कट झाला आणि खोलीत एकदम शांतता पसरली. प्रमोद यांच्या हातातील मोबाईल खाली पडला. सायबर गुन्हेगारांच्या या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यामुळे जो मेसेज प्रमोद यांच्यासाठी संशयाचा पुरावा होता, तोच मेसेज माझी निर्दोषता सिद्ध करणारा सर्वात मोठा सरकारी पुरावा ठरला. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने जरी शोध लावला असला तरी अगदी त्याच योग्य क्षणी तो फोन येणे आणि सत्य समोर येणे ही निव्वळ माझ्या दत्तगुरूंचीच कृपा होती. प्रमोद यांचे डोके ग्लानीतून जागे झाल्यासारखे झाले. त्यांच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू होते. ते माझ्यासमोर गुडघ्यावर बसले आणि त्यांनी माझे हात धरून माफी मागितली. त्यांच्या मनातील संशयाचे भूत कायमचे नष्ट झाले होते. आज आमचा संसार अत्यंत सुखाचा सुरू आहे आणि त्याचं सर्व श्रेय माझ्या दत्तगुरूंना आहे. म्हणूनच मी सर्व दत्तभक्तांना कळवळून सांगते, तुम्ही जर भक्तिमार्गात असाल तर मनात कसलीही शंका ठेवू नका. कायम विज्ञानाच्या तर्काच्या दृष्टीने जगाकडे पाहत राहाल तर तिथेच अडकून राहाल. विज्ञानाची मर्यादा जिथे संपते तिथे माझ्या दत्तगुरूंची अथांग कृपा सुरू होते. श्रद्धा ठेवा, पूर्ण विश्वास ठेवा, तरच सर्व काही सुरळीत होईल. आता मी केलेले उपाय सांगते. पहिलं म्हणजे अखंड नामस्मरण. मी दिवसभर दत्तनामात तल्लीन राहायचे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नाममंत्र मी म्हणत राहायचे. उठता बसता, काम करता सतत माझं नामस्मरण चालू होतं. दुसरा उपाय, सर्व नेमनियम पाळून मी 7 दिवस श्री गुरुचरित्राचे निष्ठेने पारायण केले आणि दत्तगुरूंना साकडं घातलं की त्यांनी मला या संकटातून सही सलामत बाहेर काढावं. तिसरा उपाय, संकल्प करून सलग 21 दिवस नारद विरचित श्री दत्त स्तोत्र म्हटलं. या स्तोत्रात अद्भुत सकारात्मक ऊर्जा आहे जी मला प्रत्येक शब्दात जाणवत होती. मी आजही न चुकता हे स्तोत्र म्हणते. असे मी 3 उपाय केले. मी दत्तगुरूंना स्वतःला समर्पित केले आणि दत्तगुरूंनी माझं आयुष्यच बदलून टाकलं. तुम्हालाही दत्त अनुभव आल्या वाचून राहणार नाही, कारण दत्तगुरू आपल्या आजूबाजूलाच असतात. ते आपल्या हाकेचीच वाट बघत असतात. आपणच इकडे तिकडे उगीच भरकटत असतो. एकदा स्वतःला त्यांना समर्पित करून तर बघा, ते नक्कीच तुमचं आयुष्य बदलतील. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ताईंचा अनुभव खूपच छान होता. ऐकून अंगावर शहारे आले. तुम्हालाही दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव करायचा असेल तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे उपाय करा. आम्ही नेहमी सांगत असतो आमच्या व्हिडिओतून. तेच ताईंनी सांगितलं की समर्पण महत्त्वाचं आहे. तुमची निष्ठा, तुमचा विश्वासच दत्तगुरूंची कृपा प्राप्त करून देतो. तुम्हालाही दत्त अनुभव आला असेल किंवा आला तर आम्हाला तो लिहून पाठवा. आम्ही तो लाखो भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. श्री गुरुदेव दत्त.